बेल्ट हा प्रायमरी रिस्ट्रेंट डिव्हाइस आहे. गाडी वेगात असताना अचानक थांबवायची वेळ आली तर गाडीतली मंडळी समोर आपटून त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. अशा वेळी सीट बेल्ट प्रवाशाला जागेवर जखडून ठेवून गंभीर दुखापत होण्यापासून वाचवतो. शेवटी स्वतःची सुरक्षा महत्त्वाची असते, नाही का? आज वापरत असणारा 3 पॉइंट सीट बेल्ट रॉजर ग्रिसवोल्ड आणि ह्यू डे हेवन यांनी तयार करून त्याचं पेटंट घेतलं. 1955 मध्ये त्यात बऱ्याच सुधारणा झाल्या. 3 पॉइंट सीट बेल्ट वाय आकारात असतो आणि अत्यंत सुरक्षित समजला जातो. सीट बेल्ट ही कल्पना आधीपासून अस्तित्वात होती. काही ठिकाणी सीट बेल्ट वापरतही होते, पण ते कारसाठी नव्हते. सर जॉर्ज केली यांनी त्यांच्या ग्लायडरमध्ये वापरण्यासाठी सीट बेल्ट तयार केला. न्यूयॉर्कच्या एडवर्ड क्लिंगहॉर्न यांनी पेंटर आणि अग्निशमन दलातील लोकांसाठी सीट बेल्ट बनवला. त्याचे पेटंट घेतले. 1911 मध्ये अमेरिकेतील वैमानिक बेंजामिन फुलो यांनी तो वापरात असलेल्या विमानाच्या सीटसाठी सीट बेल्ट बनवला. सीट बेल्टचा खरा वापर दुसऱ्या महायुद्धापासून होऊ लागला. मोटारीसाठी सीट बेल्टचा वापर 1930च्या दशकात सुरू झाला. अमेरिकेतले काही डॉक्टर मंडळी स्वतःच्या गाड्यांमध्ये लॅप बेल्ट बसवत होते. हे दोन्ही मांडीवर बंद होत असतात. सुरक्षतेसाठी लॅप बेल्ट किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी गाड्या निर्माण करण्याच्या निदर्शनास आणून दिले, परंतु त्यांनी याची दखल घेतली नाही. 1954 मध्ये अमेरिकेतील स्पोर्ट्स कार क्लबने गाड्यांच्या शर्यतीच्या वेळी लॅप बेल्ट वापरणे आवश्यक केले. 1955 मध्ये डॉक्टर सी हंटर शेल्डन यांनी गाडीत इतर सुधारणा सुचवताना रिट्रॅक्टेबल सीट बेल्टवर जोर दिला. डॉक्टर शेल्डन यांनी गाडीच्या अपघातातील जखमींच्या विविध प्रकारच्या जखमांचा अभ्यास करून गाडीत बऱ्याच सुधारणा सुचवल्या. यात सीट बेल्ट सोबत एअरबॅग्स, ऑटोमॅटिक डोअर लॉक्स वगैरे सूचना होत्या. त्याच सुमारास वैद्यकीय क्षेत्र, पोलीस खाते आणि स्वतः कार निर्मातेही सीट बेल्टसाठी जोर धरू लागले.